चला मस्त आवळे आणले आहेत, मोरावळा बनवूयात. सकाळी कोथिंबीरीचे देठ सेपरेट केले आणि माझ्या डोक्यात एक वेगळीच आयडिया आली, ती म्हणजे घरीच कोथिंबीर उगवायची. आता हा पहिलाच माझा प्रयत्न होता, म्हणून सेपरेट कुंडीमध्ये देठ नेला होता. सकाळ सकाळी मी इथे कोरफडीची जी मोठी कुंडी आहे त्याच्यामध्येच हे देठ पेरले आणि पाणी दिलं. आता बघूया कोथिंबीर उगवून येते का नाही ते. आणि कोरफड सुद्धा खूप छान आली होती. थोडीशी मी कट करून चेहऱ्याला लावायला घेतली. आता मला माहित नाही की मी कधी लावणार आहे ते, पण थोडी कट केली. दुपारच्या वेळेत मी इथे डॉक्टर रॅशलचं ब्लॅकेट्स रिमूव्हल नोज स्ट्रीप लावली होती. तसं तर माझ्या नाकावर जास्त ब्लॅकेट्स नाही आहेत, पण जे काही थोडेफार आहेत तेच मला नको होते. 15 मिनिटं हे लावून ठेवायचं होतं आणि तो वेळ मला काही फुकट घालवायचा नव्हता. मग या वेळेमध्ये मल्टीटास्किंग तर बनताय, म्हणून मग कपड्यांच्या घड्या घातल्या आणि 15 मिनिटानंतर ही स्ट्रीप काढल्यावर नाक एकदम सॉफ्ट झालं होतं. त्यानंतर फक्त 10 मिनिटं समोरच्या काकींकडे जाऊन येतं असं म्हणून मी जवळजवळ त्यांच्या इथे 2.5 तास गप्पा मारत बसले होते. आपला काय एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की काय थांबत नाही. मग घरी आल्या पटकन पिशवी घेतली आणि पटकन भाजीच्या दुकानात जाऊन भाजी वगैरे घेऊन घरी आले. सोबतच छोट्या मोठ्या वस्तू पण घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या आणि घरी आल्यानंतर असं व्यवस्थित सगळं सर्व काही कटिंग करून ठेवून दिलं आणि लवकरच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. सकाळची तव्यामध्ये फ्राय केलेली वांग्याची भाजी होती, त्यासोबत मस्त गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या आणि तव्यात फ्राय करून मस्त मिरचीचा ठेचा बनवला. त्यानंतर पटापट सगळं किचन ओटा आवरून स्वयंपाक वगैरे आवरला आणि मस्त असं ताट भरून जेवण केलं. जेवण झाल्यावर ना मी इथे आवळ्याचा मोरावळा बनवायला घेतला. आता मी पहिल्यांदाच बनवते आणि मला मोरावळा खूप जास्त आवडतो, त्यामुळे माझी बनवण्याची ना एक्साइटमेंट खूप नेक्स्ट लेवलचीच होती. इथे मी आवळे आधी शिजवून घेतले वाफेवर. त्यानंतर गॅसवर पातेले ठेवून त्यात अर्धा कप पाणी टाकून गुळ पावडर टाकली. माझ्याकडे गुळ पावडरच होती आणि ती वितळेपर्यंत ना इकडे शिजलेले जे आवळे होते त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या. गुळाच्या पाकाची व्यवस्थित तार निघाल्यानंतर त्यामध्ये शिजलेले आवळे टाकले आणि वरून सुंठ पावडर, वेलची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ टाकून लवंग, काळी मिरी, दालचिनीचे 2 छोटे छोटे तुकडे टाकून सर्व छान असं मिश्रण मिक्स केलं. छान 10 ते 15 मिनिटांनी शिजल्यानंतर गॅस बंद केला आणि गार झाल्यावर ताट ठेवून झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघितलं तर खूप मस्त आणि चॉकलेटी दिसत होता आणि टेस्टला सुद्धा खूप मस्तच लागत होता मोरावळा.